नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते। आपल्या वीकली करंट अफेअरच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचे एक सेशन घेत असतो। चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी। तर सगळ्यात पहिले आज आपण बघणार आहोत ग्रॅमी पुरस्काराबद्दल। 2026 चा जो 68वा ग्रॅमी पुरस्कार आहे तो दलाई लामा यांना प्रदान करण्यात येणार आहे। त्यांच्या ऑडिओ बुकसाठी ज्यामध्ये त्यांनी त्यांचे अनुभव, शांती, करुणा यांचा संदेश, त्याचबरोबर ध्यानाची शिकवण या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यांच्या ऑडिओ बुक मध्ये आहे। तर त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय। खरं तर ग्रॅमी पुरस्कार हा जो आहे हा संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो। पण काही विशेष श्रेणींमध्ये काही विशेष ऑडिओ बुक्स असतील किंवा काही विशेष पॉडकास्ट असतील त्यांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो। दलाई लामा यांच्या आधी बराक ओबामा, मिशेल ओबामा, जिमी कार्टर यांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे ऑडिओ बुक या श्रेणीमध्ये। तर दलाई लामा आता हे चौथे व्यक्ती आहेत ज्यांना या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळतोय। त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात बघून घेऊया। तर 68वा ग्रॅमी पुरस्कार त्यांना मिळाला आहे। श्रेणी कोणती? तर बेस्ट ऑडिओ बुक, नॅरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळतोय। पुरस्कार जाहीर कधी झाला? 1 फेब्रुवारीला जाहीर झाला। ऑडिओ बुकचं नाव काय हे महत्वाचं आहे आपल्यासाठी। हे विचारलं जाऊ शकतं की ऑडिओ बुकचं नाव काय? तर मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा हे त्यांच्या ऑडिओ बुकचं नाव आहे। दलाई लामा हे 1959 पासून भारतात वास्तव्यात आहे। भारतातील धर्मशाळा हिमाचल प्रदेश मधल्या ठिकाणी या ठिकाणी ते राहतात। भारतात पासून पण त्यांनी अहिंसा, शांतता याचा सर्व दूर जगभर प्रसार केलेला आहे। दलाई लामांना मिळालेले इतर पुरस्कारही आपण बघून घेऊयात। 1989 साली त्यांना नोबेल शांततेचा पुरस्कार प्राप्त झाला होता। 2007 ला भारत सरकारने देखील त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं होतं आणि 2026 ला त्यांना आता ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे। पुढे जाऊयात। तर अल्कराज हा 22 वर्षीय जो तरुण आहे याने अतिशय ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवलेली आहे। त्याने 4ही ग्रँड स्लॅम जिंकणारा तो सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनलेला आहे। कोण? स्पेनचा अल्कराज हा। त्याने उपविजेता नोवाक जोकोविच याला त्याने हरवलेला आहे या स्पर्धेमध्ये। ऑस्ट्रेलियन ओपन जी स्पर्धा आहे, ऑस्ट्रेलियन ओपन ही पुरुष एकेरी टेनिसची स्पर्धा आहे। ही स्पर्धा जो नोवाक जोकोविच आहे हा स्वतःची बालेकिल्ला मानायचा या स्पर्धेला, पण त्या स्पर्धेतून त्याच्या बालेकिल्ला मानल्या गेलेल्या स्पर्धेतूनच अल्कराजने त्याला हरवलेलं आहे। या ठिकाणी या 22 वर्षाच्या तरुणाने त्याने हा ऐतिहासिक विक्रम नोंदवलेला आहे। करिअर ग्रँड स्लॅम मध्ये 4 मुख्य स्पर्धांचा समावेश होतो। त्या कोणत्या कोणत्या? तर विम्बल्डन, त्यांच्यानंतर फ्रेंच ओपन, US ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन हे 4 स्पर्धा मिळून प्रमुख या 4 स्पर्धा मिळून करिअर ग्रँड स्लॅम स्पर्धा यांना म्हणलं जातं। तर या 4ही स्पर्धा जिंकणारा हा सगळ्यात तरुण पुरुष खेळाडू ठरलेला आहे अल्कराज। वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्याने ही किमया साधली आहे। जोकोविचचा त्याच्या बालेकिल्ल्यात ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये पराभव करून टेनिस मधील नव्या युगाची सुरुवात त्याने केली असं म्हटलं जातं। भविष्यामधील त्याला दीर्घकालीन चॅम्पियन म्हणून सुद्धा संबोधलं जातंय। पुढे बघूयात। भारतात आणखीन 2 नवीन रामसर स्थळांची भर पडलेली आहे। ती 2 रामसर स्थळं कुठे आहेत हे बघून घेऊया। सगळ्यात पहिले छारीदांड, गुजरात। छारीदांड या ठिकाणी आहे गुजरातला छारीदांड बर्ड सँच्युरी याचा समावेश होतोय। हे बन्नीच्या शुष्क गवताळ प्रदेश आणि कच्छच्या खाऱ्या जमिनीच्या दरम्यान स्थित एक हंगामी खारट पाणथळ जागा आहे। कुठे? गुजरातमध्ये छारीदांड या ठिकाणाचा समावेश झालेला आहे रामसर स्थळामध्ये। तर या ठिकाणी काय की विशेषतः जे पक्षी आहे हे स्थलांतर करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात। त्यानंतर जैवविविधता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळते। त्याच्यामुळे ह्या प्रदेशाचा समावेश रामसर स्थळामध्ये केला गेलेला आहे। तर पुढचं स्थळ, दुसऱ्या नंबरचं स्थळ कोणतं आहे? पाटणा पक्षी अभयारण्य, उत्तर प्रदेश मधलं। सगळ्यात पहिलं कोणतं होतं? तर छारीदांड गुजरात मधलं आणि दुसरं पाटणा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश मधलं। हे गोड्या पाण्यातील दलदली क्षेत्रातलं हे खारट पाण्याचं होतं। हे खाऱ्या जमिनीच्या दरम्यानचं होतं आणि हे गोड्या पाण्यातील दलदली, जंगले आणि गवताळ प्रदेश आहेत आणि ते कृषी भूदृश्यांनी वेढलेले आहे। एकत्रितपणे हे वेगवेगळे भूदृश्य विविध प्रकारचे अधिवास निर्माण करतात आणि उच्च पातळीच्या जैवविविधतेला आधार देतात। तर जैवविविधता जास्त आहे या ठिकाणी स्थानिक जे पक्षी आहे, त्याचबरोबर स्थलांतरित पक्षी, त्याचबरोबर वेगवेगळे मासे, उभयचर, काही अनेक प्राणी त्यांचा अधिवास आहे या ठिकाणी। पाटणा पक्षी अभयारण्यामध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते। तर
पुढे बघूयात, 2014 मध्ये भारताकडे फक्त 26 रामसर साइट्स होत्या आणि आज ती संख्या 98 पर्यंत एवढी वाढली, म्हणजे जवळजवळ 276% पेक्षा जास्त वाढ झालेली आहे. सरकारने अलीकडेच 2022 नंतर जास्त हे वेटलँड्सला त्यांचं संरक्षण करण्याच्या ही मोहीम जास्त हाती घेतली, त्याच्यामुळे 2022 नंतरच लक्षणीय वाढ झालेली आहे रामसर स्थळांमध्ये. रामसर स्थळांच्या बद्दल माहिती बघून घेऊ. भारतात एकूण 98 रामसर स्थळ झाली आहेत आता. जवळजवळ 13,84,140 हेक्टर क्षेत्र व्यापतात, म्हणजे 14 लाखाच्या जवळच इतकं क्षेत्र हे वेटलँड्स आहेत ते व्यापतात. तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये, तर तामिळनाडू या राज्यामध्ये जवळजवळ 20 रामसर स्थळे आहेत. जागतिक पाणथळ दिवस कोणत्या दिवशी 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो? रामसर कराराची तारीखच 2 फेब्रुवारी 1971 होती. मुख्यालय कुठे आहे? ग्लँड स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. इराण मधील रामसर जे शहर आहे, जे ठिकाण आहे, त्या ठिकाणी हा करार केला गेलेला होता. रामसर हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे वेटलँड्सच्या संवर्धनासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी. तर त्याच्यामुळे 2 फेब्रुवारी 1971 या दिवशी इराण मधील त्या ठिकाणी हा करार झालेला होता. म्हणून 2 फेब्रुवारी हा दिवस आपण जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करतो. पण रामसरचं मुख्यालय कुठे आहे? तर ते स्वित्झर्लंड मध्ये, ग्लँड या ठिकाणी. भारतातील पहिलं रामसर स्थळ कोणतं होतं? तर चिल्का सरोवर ओडिसा आणि केवल देवी राजस्थान हे भारतातलं पहिलं रामसर स्थळ होतं. पुढे जाऊयात. आता नुकताच आपला अर्थसंकल्प आलेला आहे केंद्राचा, तर त्याच्याबद्दल काही जे महत्वाचे काही ठळक मुद्दे आहेत अर्थसंकल्पाबद्दलचे ते आपण बघून घेऊयात. तर सर्वाधिक वेळा जो अर्थसंकल्प मांडलाय तो कोणी मांडलाय? तर मोरारजी देसाई यांनी जवळजवळ 10 वेळेस अर्थसंकल्प मांडलेला आहे. मोरारजी देसाई यांनी 10 वेळेस हा अर्थसंकल्प मांडलाय. भारताचा पहिला अर्थसंकल्प जो होता हा भारताचा पहिला औपचारिक अर्थसंकल्प जो आहे तो 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन या ब्रिटिश अधिकाऱ्याने मांडलेला होता. कधी? 7 एप्रिल 1860 रोजी. त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्लंडकडे, ब्रिटिशांकडे हा जो राज्यकारभार होता भारताचा तो सोपवला जात होता. त्यावेळेस जो अर्थसंकल्प पहिल्या वेळेस औपचारिकरित्या मांडला गेलेला होता तो जेम्स विल्सन यांनी मांडलेला आहे 7 एप्रिल 1860 रोजी. स्वतंत्र भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा जो पहिला अर्थसंकल्प आहे हा 26 नोव्हेंबर 1947 रोजी मांडला गेलाय आणि तो भारताचे जे पहिले अर्थमंत्री होते R.K. षण्मुखम शेट्टी यांनी तो मांडलेला आहे, भारताचा पहिला अर्थसंकल्प. प्रजासत्ताक भारताचा ज्या वेळेसपासून संविधान लागू झालं त्याच्यानंतरचा जो प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प होता तो जॉन मथाई यांनी मांडलेला आहे 1950 साली, 28 फेब्रुवारी 1950 साली. प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी? मोरारजी देसाई. भारताचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प षण्मुखम शेट्टी. प्रजासत्ताक भारताचा जॉन मथाई यांनी मांडलेला आहे. हे थोडक्यात लक्षात असू दे. पुढे जाऊयात. सध्या देशात 4 ठिकाणी महिला उपमुख्यमंत्री कार्यरत आहे. एक म्हणजे आता नुकतेच सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. त्याचबरोबर नेमचा किपगेन या मणिपूरच्या उपमुख्यमंत्री आहेत. दिया कुमारी राजस्थान आणि प्रगती परिदा ओडिशाच्या उपमुख्यमंत्री आहेत. तर सगळ्यात पहिले मेन हे बघणं गरजेचं आहे की उपमुख्यमंत्री हे जे पद आहे हे संविधानिक पद आहे का? तर नाही, संविधानामध्ये या पदाची कुठेही तरतूद नाही. मग उपमुख्यमंत्री हे पद का निर्माण केलं? तर प्रशासनातील पोकळी भरून काढणे हे सुद्धा एक त्यातलं कारण आहे. दुसरं म्हणजे काय की सध्या युतीचं सरकार असतं, त्याच्यामुळे प्रत्येक पक्षातल्या सदस्यांना एक विशेष स्थान मिळावं, त्या पक्षाचं तिथे प्रतिनिधित्व असावं किंवा समाजातल्या काही विशेष जाती जमातींचं प्रत्येक घटकाचं प्रतिनिधित्व असावं. त्यामुळे सुद्धा हे उपमुख्यमंत्री हे पद निर्माण केलेलं आहे. त्याचबरोबर सरकारमधील पोकळी भरून काढावी किंवा एक उत्तराधिकारी सुद्धा असावा, म्हणून हे उपमुख्यमंत्री पद आहे. पण हे पद कुठेही संविधानिक पद नाहीये. उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला विशेष असं कोणतीही जबाबदारी नाहीये. ते उपमुख्यमंत्री पद जी व्यक्ती सांभाळते तिला जी काही महत्वाची खाती असतात सरकारमधली तीच त्या व्यक्तीला मिळतात. जसं की अजितदादांकडे अर्थ खातं होतं त्या पद्धतीने. पुढे जाऊया. शेवटी सांगायचं झालं तर मध्ये बघूया. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार 2026 या आर्थिक वर्षात वास्तविक जीडीपी वाढ 7.4% एवढी अपेक्षित आहे. 7.4 ही वार्षिक जीडीपी वाढ अपेक्षित आहे. म्हणजे काय, तर भारत अजूनही जगातील
सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश आहे असं यातून आपल्याला दिसून येईल. भारतातील पहिले AI संचलित विद्यापीठ मेरठ येथे सुरू करण्यात आलेले आहे. तर मेरठ या ठिकाणी जे चौधरी चरण सिंग विद्यापीठ आहे, जे विद्यापीठ आहे ते AI संचलित विद्यापीठ म्हणून सुरू करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी या विद्यापीठात काय असणार आहे तर AIच ट्युटर असणार आहे. त्याचबरोबर प्रशासनामध्ये पण AI चा वापर होणार आहे. अशा सगळ्या गोष्टी या विद्यापीठात असणार आहेत. तर हे विद्यापीठ ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस हे विद्यापीठ भारतातील इतर राज्यांसाठी एक लॅब म्हणून सुद्धा, लिव्हिंग लॅब म्हणून या विद्यापीठाकडे बघण्यात येईल. पुढे बघूयात. संरक्षण मंत्रालयाने नागपूर स्थित यंत्र इंडिया लिमिटेड या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला 2 फेब्रुवारी 2026 रोजी मिनिरत्न श्रेणीचा दर्जा मंजूर केलेला आहे. यंत्र इंडिया लिमिटेड आता मिनिरत्न श्रेणी 1 या दर्जामध्ये ही कंपनी येणार आहे इथून पुढे. आता गव्हर्नमेंटकडे काय की केंद्रीय सार्वजनिक क्षेत्राचे उपक्रम असतात गव्हर्नमेंटकडे, मग त्यांची आर्थिक स्थिरता आणि त्यांचा नफा यावर आधारित त्याचे 3 भाग होतात. एक म्हणजे की महारत्न कंपन्या, त्याच्यानंतर येतात नवरत्न कंपन्या आणि तिसरा म्हणजे मिनिरत्न कंपन्या. तर या मिनिरत्न कंपनीमध्येच या यंत्र इंडिया लिमिटेड या कंपनीचा समावेश होणार आहे. सलग काही वर्ष जर नफा एखाद्या कंपनीला मिळत असेल, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या ही कंपनी मजबूत असेल तर सरकार काही अंशी, काही प्रमाणात ज्यावेळेस मिनिरत्न हा दर्जा देतं त्या कंपनीला, तर काही प्रमाणात त्या कंपनीला फ्रीडम असतात काही निर्णय घेण्याचे. तर ते आता इथून पुढे यंत्र इंडिया लिमिटेडला मिळणार आहे. पुढे जाऊया. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना भूविज्ञानाचे नोबेल म्हणून व्यापकपणे ओळखले जाणारे क्रॅफूड पारितोषिक मिळालेले आहे. कोणतं पारितोषिक मिळाले तर क्रॅफूड पारितोषिक मिळाले. याला भूविज्ञानाचं नोबेल म्हटलं जातं. त्यांनी हवामानात जो काही बदल होतोय त्यावर त्यांनी संशोधन केले. त्यांच्या या संशोधनामुळे हिमालयातील नद्या, त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्यांचा जो परिणाम आहे हा अधिक व्यापकपणे अभ्यास करता येईल या सगळ्या गोष्टींचा. त्याच्यामुळे त्यांना हे पारितोषिक मिळाले. पुढे जाऊयात. निवेदिता दुबे यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? निवेदिता दुबे यांची. भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील 13वा संयुक्त विशेष दलांचा जो लष्करी सराव आहे, हा खंजर 13 जो हा सराव आहे 13वा, हा आसाम मधील मिसामारी येथे आयोजित केला जाणार आहे. कोणते 2 देश? भारत आणि किर्गिस्तान. भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांमध्ये खंजर 13 हा लष्करी सराव घेण्यात येणार आहे. कोणत्या ठिकाणी? तर आसाम मधील मिसामारी या ठिकाणी हा लष्करी सराव घेण्यात येणार आहे. कोणता? खंजर 13. ठीक आहे, पुढे बघू. गुजरात हे भारताच्या एकूण अक्षय नूतनीकरण ऊर्जा क्षमतेत सर्वात मोठे योगदान देणारे राज्य ठरलेले आहे. तर गुजरात जवळजवळ 16.5% एवढं गुजरातने या ऊर्जा क्षमतेमध्ये योगदान दिलेलं आहे. एकूण अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये योगदान देणार म्हणून गुजरात हे भारताचं पहिलं राज्य ठरलेलं आहे. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस सुरू करणारं पहिलं विमानतळ बनणार आहे. कोणतं? कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढे बघूयात. युमनाम खेमचंद सिंग यांची मणिपूरचे नवी मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. कोण झालंय मुख्यमंत्री मणिपूरचं नाव? युमनाम खेमचंद सिंग. दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. याची सुरुवात कधी झाली होती तर 2000 या सालापासून झाली होती वर्ल्ड कॅन्सर डे ची सुरुवात. आणि यावेळेसची त्यांची थीम काय की युनायटेड बाय युनिक हे जागतिक कर्करोग दिन 2026 ची थीम आहे या वर्षीची. जागतिक पाणथळ दिन 2026 जो 2 फेब्रुवारीला आपण सेलिब्रेट करतो, त्याची थीम काय तर पाणथळ जागा आणि पारंपरिक ज्ञान सांस्कृतिक वारसा साजरा करणे ही 2026च्या जागतिक पाणथळ दिनाच्या दिवशीची थीम होती.
तर नागालँड राज्यामध्ये 5वा रुसोमा ऑरेंज महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. कोणत्या ठिकाणचा आहे हा रुसोमा ऑरेंज महोत्सव? तर नागालँड या राज्याचा हा उत्सव आहे. 5वा हा महोत्सव आहे त्यांचा. तर स्थानिक संत्री शेती, ग्रामीण पर्यटन आणि आदिवासी संस्कृती या तिघांना हे निर्देशित करतात या महोत्सवामधून. तर लक्षात ठेवा की रुसोमा ऑरेंज महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर नागालँड या राज्यामध्ये. पुढे आपण प्रश्न बघून घेऊयात यावेळेस काही की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस 2026 सालचा 68वा ग्रॅमी पुरस्कार बेस्ट ऑडिओ बुक साठी या श्रेणीमध्ये प्राप्त झालेला आहे? कोणाला प्राप्त झालाय? मलाला युसुफजाई, दलाई लामा, बराक ओबामा की मार्गारेट अटवूड? तर आपण आताच बघितलं थोड्या वेळापूर्वी दलाई लामा यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2026 साली 68वा जो ग्रॅमी पुरस्कार आहे तो दलाई लामा यांना प्राप्त झालेला आहे. पुढे जाऊयात. खालील विधाने विचारात घ्या. तर छारी धान हे गुजरात राज्यातील कच्छ भागातील एक हंगामी खारट पाणथळ क्षेत्र आहे जे बन्नीच्या शुष्क गवताळ प्रदेश आणि कच्छच्या खाऱ्या जमिनीच्या दरम्यान स्थित आहे. दुसरं, पाटणा पक्षी अभयारण्य हे गोड्या पाण्यातील दलदली जंगले आणि गवताळ प्रदेश आढळतात आणि ते कृषी भूदृश्यांनी वेढलेलं आहे. छारी धान व पाटणा पक्षी अभयारण्य या दोन नवीन स्थळांच्या समावेशानंतर भारतातील रामसर स्थळांची संख्या 98 झाली. तामिळनाडू राज्यात भारतातील सर्वाधिक रामसर स्थळे असून त्यांची संख्या 20 आहे. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? वरीलपैकी फक्त 1, 2 आणि 3, फक्त 1, 3 आणि 4, 2, 3 आणि 4 की वरीलपैकी सर्वच 1, 2, 3 आणि 4? तर आपण बघितलं हे चारही विधान बरोबर आहे. पुढे बघूया. खंजर हा लष्करी सराव कोणत्या दोन देशांचा सराव आहे? भारत आणि किर्गिस्तान, भारत आणि कझाकिस्तान, भारत म्यानमार की भारत अफगाणिस्तान? भारत कझाकिस्तान आणि भारत किर्गिस्तान मध्ये कन्फ्युज होऊ नका. भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांमधला हा लष्करी सराव होता. पुढचा प्रश्न बघून घेऊ. खालीलपैकी कोणतं राज्य हे भारताच्या एकूण अक्षय ऊर्जा क्षमतेत सर्वात मोठं योगदान देतं? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक की ओडिशा? तर गुजरात हे सगळ्यात जास्त भारताच्या एकूण अक्षय ऊर्जेत सर्वात मोठं योगदान देणारं राज्य ठरलंय. आजच्या सेशन मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या सेशनला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.